निर्बंध असतील पॉवर प्लेची. एक खेळाडू दिसतोय तो म्हणजे अर्थात मिड विकेटला आणि दुसरा खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला. लेट्स प्ले सेज द अंपायर. असेल पहिला चेंडू प्रज्योत साठी. पहिला चेंडू अगदी सहज इथे घेऊन काढतोय, डिफेन्स करतोय. ऋतिक थोडासा इकडे चकतोय, नाराज पाली त्यावर, कारण एक रनआउट करण्याची संधी होती पहिल्या चेंडूवर. याचबरोबर ऑफ द मार्क बांदेश्वर शिवोलीमची होते सुरुवात एका सिंगलच्या सहाय्याने. आता स्ट्रायकर साईडवर असेल प्रल्हाद माफ करा. एक लेफ्ट राईट कॉम्बिनेशन उतरवलंय बांदेश्वर शिवोलीम संघाने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न केला प्रयत्नच राहील. अपाली कलंगुटकर सुंदर प्रकारची फिलकी गोलंदाजी आपण पाहतो. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला 100% योगदान आपल्या संघासाठी तो करत असतो. अँड क्लीन बोल्ड, क्लीन झेमा. का गेलं होतं कौतुक, का म्हटलं होतं गोवा राज्यातील सर्वात आघाडीचा अष्टपैलू खेळाडू सिद्ध करतोय पहिल्या षटकामध्ये. माघारी परतावं लागेल तो म्हणजे फलंदाज प्रल्हादला. अगदी बॅटच्या समोर टाकणारा हा चेंडू आणि त्या चेंडूवर मात्र इकडे माघारी परतावं लागेल. पहिला हादरा बसतोय. नवीन फलंदाज श्रीराम सज्ज होतो स्ट्रायकर्स एंडवर. पहिला चेंडू अपाली कलंगुटकरच्या अगदी जवळून चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, आणि जोपर्यंत सुचित नानचे जोपर्यंत चेंडूची करेल परती तोपर्यंत एक सिंगल ऑफ द मार्क. चौथ्या चेंडूवर 2 धावा या धावफलकावर लावले जात आहेत. अपाली कलंगुटकर फिरकीचा जादूगार, अर्थात त्याच्या गोलंदाजीच्या समोर बॅटिंग थोडंसं नक्कीच कठीण. त्यामुळे पहिल्या षटकात तेवढी काही हाराकिरी दिसली नाही दोन्ही बॅटर्स कडून. लेग साइडला हुलकावणी दिली होती, पण पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. गेला सामना लो स्कोरिंगचा झाला, पण लो स्कोरिंगचा सामना सुद्धा कसा कलाटणी घेऊ शकतो हाही आपण पाहिला. हातातला सामना निसटून घेतला तो अर्थात सुरलाच्या संघाने. आणि हे षटक जसं आहे अगदी तसंच राहील. म्हणजे या षटकात निघाल्या होत्या 2 धावा आणि ते दृश्य तसंच राहील शेवटच्या चेंडू नंतर. अपाली कलंगुटकर पहिलं षटक आणि मात्र 2 धावा हे खर्ची घालतोय आणि त्याचबरोबर घेतोय प्रल्हादची एक प्राइस विकेट. सांघिक धावसंख्या 2. एका गड्याच्या बदल्यात पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. आपण पाहतोय बाला ट्रॉफी 2024 हे पर्व. रोख रुपये 2 लाख रुपयाची रक्कम आणि एक बाहुबली ट्रॉफी. त्याचबरोबर जास्त षटकारांसाठी हायेस्ट नंबर ऑफ सिक्सेस, हायेस्ट नंबर ऑफ विकेट्स, रोख रुपये 11,111 रुपये. या संपूर्ण स्पर्धेचे सर्वा होल अँड सोल, द हार्ट अँड ब्रेन ऑफ दिस टुर्नामेंट मांद्रेमचे सरपंच सन्मान्य श्री बाला उर्फ प्रशांत नाईक याचकडून. त्याचबरोबर आजच्या दिवशी अजून एक मोठी स्पर्धा, अर्थात मांद्रेम सरपंच चषक व्हॉलीबॉल स्पर्धा आजच्या दिवशी बांदेश्वरच्या अगदी जवळ असलेल्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर खेळवली जाईल सुद्धा नक्कीच रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्या. मांद्रेम ही आता सर्व रसिक प्रेक्षकांसाठी पंढरी होऊन बसली आहे. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी, DRSC कप, बाला नाईक ट्रॉफी असे बरेचसे स्पर्धा आपण या मैदानावर पाहिले. सुचित नानचे पहिला चेंडू
आपण पडेल नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव घेतली जाईल. प्रितेश शेटे जोपर्यंत करतोय चेंडूची परती तोपर्यंत एक सिंगल, एका सिंगलची धावसंख्या पुढे वधारली जाते, ती 3 धावा. श्रीराम अजून एक कॅल्क्युलेटिव्ह खेळाडू. याच्याबद्दल जर विचार करायला गेला तर जेव्हा संघाला आक्रमकता हवी असते तेव्हा मोठे फटके खेळतो, पण जेव्हा संघाला एक भागीदारी हवी तेव्हा सिंगल डबल सुद्धा त्याच्या भातामध्ये आहेत. म्हणजे अर्थात एक चांगली पार्टनरशिप होणं हे अतिशय महत्वाचं राहील. तर दुसऱ्या बाजूने अपाली कलंगुटकरने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला, पण त्या चांगल्या सुरुवातीवर पायारोहणी करेल का या दुसऱ्या षटकामध्ये सुचित नांचे, जो चाललाय फार एंड कडून. हवेत विरलेला फटका जो फसलाय. गॅस्पर आला चेंडूच्या खालती आणि जोपर्यंत जयराम करेल, यतीश करेल बॅकअप, तोपर्यंत 2 धावा. गॅस्परकडे संधी नक्कीच होती. जर रनअप जर आधी घेतला असता तर नक्कीच हे झेल टिपलं गेलं असतं, पण जर थरला महत्व नाही. जे होऊन गेलंय ते आता घडून गेलंय. अर्थात मिळाले ते 2 धावा. धावसंख्या परवतीत 5 या आकड्यावर. मांजरेमचं मैदान अजून सुद्धा पोषक ठरतं हे बॅटर्ससाठी. रिव्हर्स मारण्याचा होता प्रयत्न आणि एक चांगला कॉल आला श्रीराम कडून. धावसंख्या 6 धावांवर. फटका फसलाय. अपरकट लगावण्याचा प्रयत्न होता श्रीरामचा, पण यावेळेस तो फटका सुद्धा नक्कीच फसला. दरम्यान सुचित नांचे सुद्धा इकडे आता यादीमध्ये आपलं नाव झळकावतोय. विकेट टेकरच्या एक विकेट त्याच्या खाती नोंदवली जाते. धावसंख्या ही 6 धावा. 6 धावा धावफलकावर 2 गडी गमावले. दुसरं षटक हे मार्गस्थ. अगदी ज्या प्रकारची घसरती सुरुवात केली होती सिद्धिविनायक मांजरेम संघाने अगोदरच्या मॅच मध्ये, अगदी त्याच प्रकारची सुरुवात जर विचार करायला गेला तर तो सामना संपूर्ण मांजरेम ग्रामस्थांच्या अगदी आठवणीत अविस्मरणीय सामना म्हणून नेहमी आपलं नाव करेल. कारण वाटलं सुद्धा नव्हतं की तो संघ 40 धावांपर्यंत पोहोचेल, पण त्याच संघाने 50 आकडा गाठला व ते 50 धावा डिफेंड सुद्धा केले. अगदी त्याच प्रकारचे बरेचसे सामने अजून सुद्धा आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे नक्कीच जोडले जा उद्या आणि परवाच्या मेगा फायनल डे मध्ये बालानाईकच्या या भव्य दिव्य अशा स्पर्धेत. दरम्यान नवीन फलंदाज पुष्पराज स्ट्राइक एंडवर. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बॉलला फक्त तिकडे डायरेक्ट केलं ऑफ साइडला. जोपर्यंत शॉर्ट कव्हरला चेंडू खेळला जाईल फील्ड होता बॉलर कडून, तोपर्यंत एक धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपाली कलंगुटकर नेहमी आपली किमया करतोच आणि ते पुन्हा त्यांनी केलं आणि सुचित नांचे सुद्धा इकडे जकडून ठेवतोय. माघारी परतवलं गेलंय ते म्हणजे अर्थात प्रल्हाद आणि श्रीराम या दोघांना. तर आता जमलेली जोडी प्रचोद आणि पुष्पराज काय करते पाहूयात आपल्या संघासाठी. सुचित नांचे पहिले 5 चेंडू त्याच्या योग्य लाईन अँड लेंथवर. अंतिम चेंडू घेऊन सज्ज. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू गली क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली जाईल आणि त्याचबरोबर षटकाची झाली आहे सांगता. अतिशय सुरेख हे षटक आपण पाहिलं सुचित नांचे कडून. दरम्यान 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धाव संख्या 8 धावा प्रति षटक, 4ची धाव सरासरी. विनंती करतोय BSC वजरीम संघ, नक्कीच अजून 2 सामने व्हायचे, त्यामुळे आपलं कोऑपरेशन अतिशय महत्वाचं. आपलं सहाय्य, आपलं खूप खूप आभार. आपण या स्पर्धेशी जोडले गेलात. वजरीम पासून एक बरंच लांब अंतर गाठलात, पण त्याचबरोबर कोऑपरेशन पण खूप महत्वाचं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गॅस्पर येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. 8 धावा धावफलकावर लागले. 2 गडी गमावले. ते थोडीशी केविलवाणी स्थिती, पण ती स्थिती अजूनही बदलू शकते. अवघ्या 18 चेंडूंचा अवधी त्यांच्याकडे आहे. जे 18 चेंडू 30 ते 35 धावा जरी निघाल्या तरी सुद्धा एक रिस्पेक्टेबल म्हटलं जाऊ शकतं. कारण संध्याकाळच्या तरामध्ये बॅटिंग करणं, जेव्हा सूर्य नक्कीच हा ओसरडीला येतो तेव्हा थोडंसं कठीण असतं बॅटिंग करण्यासाठी.
गॅस्पर सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्गवरून बांदेश्वर टेम्पल एंड कडून. यॉर्कर लाईनवर चेंडूला अगदी योग्य दिशेने भिरकावलं. स्ट्रायकर्स एंड वर चूक फेकी आशिष कडून पाहिलं पंचांकडे, पण पंच सांगतात की फलंदाज पोहोचलाय. 2 धावा दिल्या जातील. धावसंख्या 10 धावांवर. आजच्या दिवसाची जर आपण नक्कीच पानं पलटून पाहिली तर हाय व्होल्टेज मुकाबले बरेचसे झाले. त्यातलाच एक सामना तो म्हणजे अर्थात वेदांत दिले हरमल आरोंदा विरुद्ध KVSC पारसेम. आजच्या दिवसातला सगळ्यात इलेक्ट्रिफाईंग सामना. साहिल आरोलकरने ज्या प्रकारची फटकेबाजी केली, अतिशय सुरेख अशा प्रकार प्रदर्शन त्याने केलं. त्याच्या अगोदर सुद्धा तुळस आणि निरावडा संघ 3 चेंडूत 18 धावा असताना संकेत तुळसकरचे खूप भारदार फटकेबाजी आपण पाहिली. दरम्यान एक मिसफील्ड आणि त्यामुळे अजून एक धाव सुद्धा बहाल केली जाईल. 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण दुहेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या परावर्तित केली जाते 12 या आकड्यावर. पार्टनरशिपची नितांत गरज आहे. रिस्पेक्टेबल टोटल हवा आहे तर भागीदारी करावी लागेल. बॅटची कट्टर नक्कीच लागली. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या गॅप मधनं चेंडू लॉंग स्टॉप रिजन वरनं 4 धावांसाठी. हवा असलेला हा चौकार निघतोय. अगदी प्रतीक्षा करावी लागली. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू पर्यंत एक मोठा फटका पाहण्यासाठी. धावसंख्या परावर्तित 16 या आकड्यावर. प्रज्योत जर बघायला गेलं तर एका महत्वाच्या भूमिकेत तिकडे आलाय, अर्थात ओपनरच्या, आणि त्यामुळे जर त्याला शेवटपर्यंत राहायचंय तर मग अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. वाटलं होतं की पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तो आशा पल्लवित करेल, पण त्याच आशा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गॅस्पर कडून युमिसा हिट, अगदी नक्कीच धनुष्यातनं सुटलेला एक बाण, अगदी त्याच वेगाने हा चेंडू गॅस्परचा, आणि सरळ हिट्स द बुलजाय. यष्ट्या उद्ध्वस्त करत माघारी परतावं लागते प्रज्योतला. अजून एक वाईट संकेत हा बांदेश्वर शिवोलीम संघाला. सांघिक धावसंख्या 16. आता मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज स्वप्नील सज्ज होतोय स्ट्राईक झेंडवर जागा स्वीकारण्यासाठी. ती अर्थात प्रज्योतची. स्लॉट मधला चेंडू हवेत विरलाय, झेल खाली फिल्डर, आणि एक देखण्यालायक झेल आपण पाहिलंय. नक्कीच गौरव सावंत आपल्याला रिप्लेकडे सुद्धा घेऊन जातील या सुंदर अशा झेलाकडे. ज्या बॉलरने दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा खर्ची केले आणि 1 गडी बाद केला, तोच गोलंदाज सुचित नानचे खूप मोठं अंतर कापलं आणि अगदी लॉंग ऑफवर एक चांगला झेलही टिपला. गडी क्रमांक 14 निघालाय तंबूच्या आसऱ्याला. केविलवाणी स्थिती पुन्हा एकदा 4 गडी मोजलेत आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र 16 धावा. नवीन फलंदाज अक्षय श्रीकांत सज्ज आणि त्याचबरोबर गॅस्पर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. गॅस्पर फर्नांडिस आणि त्याचबरोबर षटक समाप्त.
कॅस्परचं अजून एक उत्तुंग दर्जाचं षटक. पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. जणू काय 2चा पाडा सुरू हा मैदानावर. धावसंख्या ही झाली आहे एकंदरीत 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. BSC वजरीम संघ, या संघामध्ये अपाली कलंगुटकर सारखे एक मोठं नाव सामील. आणि जेव्हा कुठल्याही संघामध्ये एक आक्रमक शैलीचा फलंदाज असतो, ज्या प्रकारे एक मोठं नाव असतं, ज्याने फक्त आपल्या गावासाठी नाही, आपल्या तालुक्यासाठी नाही, तर आपल्या राज्यासाठी बरेच वर्ष क्रिकेटची सेवा केली. आणि जेव्हा असं एक दिग्गज खेळाडू आपल्या संघामध्ये असतो, तेव्हा नक्कीच बाकीच्या खेळाडूंचा पण विश्वास द्विगुणित होऊन अशा प्रकारची नक्कीच खेळी पाहायला मिळते. आणि तेच कार्य आज दिसलंय. अगदी पायावर पाव ठेवत सुचित आणि गॅस्परने पण चांगली गोलंदाजी केली आणि पूर्णपणे इकडे जगडून ठेवलंय शिवोलीम संघाला. आणि दुसऱ्या बाजूने जर शिवोलीम संघाचा विजय करायला गेला तर येणाऱ्या 12 चेंडूंच्या कालखंडामध्ये जर 2 ते 3 मोठे फटके बसले तर अर्थात 40-45 पर्यंत पोहोचत एक सन्मान टोटल पर्यंत ते जाऊ शकतील. पण ऑन पेपर ते सांगणं अतिशय सोपं असतं. जेव्हा क्रिकेटमध्ये ती गोष्ट आहे तेव्हा खूप कठीण मोठे फटके मारणं शेवटच्या ओव्हर्समध्ये. रोहित सज्ज स्ट्रायकर्स एंडवर, अफकोर्स स्ट्रायकर्स एंडवर पुष्पराज आणि बॉलर रोहित सज्ज होतोय. यावेळी तर थोडीशी नक्कीच करावी की किपिंग एस्टेनच्या मागे. पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. पुन्हा एकदा खराब फेकी डायरेक्ट हिट झाली आहे आणि पंचांचं बोट उंचवलंय. फरक नाही पडत, एक्स्ट्रा दिले तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांना एक विकेट प्राप्त झाली आहे. एकंदरीत तिकडे मिळतील 2 धावा, जी एक धाव पूर्ण केली आणि एक वाईडचा रन. आणि त्याचबरोबर आता धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. 18 धावा धाव फलकावर आणि गडी क्रमांक 5 इकडे बाद झालेत. आणि त्याचबरोबर मांद्रेमचे अजून एक दिग्गज खेळाडू संजय नागवेकर सर यांचं इकडे आगमन, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आपल्याला नम्र विनंती, आपण मान्यवृक्षर आसनस्थ व्हायचंय. सिंगल घेतली जाईल अगदी सहजरित्या. विनंती करतो दिनेश मामल, जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो तर आपल्या नम्र विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्सकडे यायचंय. दिनेश मामल, आपल्याला नम्र विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्सकडे यायचंय. आपल्या एका सुंदर षटकासाठी अजून एका माजी खेळाडूकडनं आपल्याला कौतुकाची थापही लाभेल. त्यामुळे विनंती दिनेश मामल, जर आमचा आपल्यापर्यंत पोहोचतो तर कृपया आपण कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचावं. आणि त्याचबरोबर इकडे स्वागत केलं जात आहे मांद्रेमचे माजी खेळाडू आणि त्याचबरोबर MCD चे एक महत्वपूर्ण घटक संजय नागवेकर सर, त्यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत. दरम्यान वळूयात मॅचकडे. 18 धावा हे धावफलकावर झालेत. एक लो स्कोरिंग मुकाबला कदाचित असेल हा. फक्त एक मोठा चौकार आपण पाहिला या संपूर्ण इनिंग मध्ये, जो चौकार सुद्धा अगदी बॅटची कट लागून गेला होता. धावसंख्या झाली 18 धावा. आणि दिनेश नक्कीच कौतुकाची थाप इकडे लाभते स्नेहकर सरांकडून, कारण जो मगाचा जो सामना होता अतिशय अटीतटीचा, आणि जेव्हा 2 षटकात 16 धावा हवे होते तेव्हा मात्र जे शेवटचं षटक टाकलं होतं दिनेश मामलने, चौथं, त्या षटकात मात्र 6 धावा गरजी घातले होते. त्यामुळे एक बक्षीस इकडे लाभतंय आणि एक हाती फटका. बघता बघता मैदानाकडे पुन्हा एकदा कलाटणी लाभते. पहिला षटकार निघतोय बॅट मधून, तो म्हणजे फलंदाज जो आलाय
स्ट्राईक झेंडवर दिनेशच्या बॅट मधून पुष्पराजच्या बॅट मधून एक मोठा फटका निघाला. सांघिक धावसंख्या वधारली 25 धावा. आपण इकडे चुकलं जात आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू करावा लागेल. इकडे जर बघायला गेलं तर या ग्राउंडचा जर विचार केला तर अर्थात 55 ते 60 धावा जर तुम्ही गाठले तर तुमच्याकडे एक रिस्पेक्टेबल टोटल आहे. पण जर तुम्ही त्यापर्यंत नाही पोहोचला तर थोडस एक कमी वातावरण असेल जिंकण्याचं आपल्या संघासाठी आणि त्याच पर्यंत रोधक लावण्याचं काम हे करतायत बेसी वजनी संघाचे सगळे गोलंदाज. आणि त्या प्रयत्नामध्ये पुष्पराजचा एक छोटे आणि महत्वपूर्ण खेळी व्हावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. तर या सामन्यामध्ये एक मोठी धावसंख्या उभा राहायची असेल कारण एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. अंतिमच्या 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. बाकी धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. 5 गडी इकडे मोजलेत. वाटत होतं की हा संघ अगदी कसा गतीने चाललाय पण एक मोठा फटका पुष्पराजच्या बॅटमधनं आणि पुन्हा एकदा थोडीशी कलाटणी थोडीशी आशेची किरण आली या सामन्या दरम्यान. लेग साइडला चेंडूची दिशा मिड विकेटवर चेंडू स्वीपर दिशेला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज असेल बाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली आहे 27 धावा. तर सूर्यदेव सुद्धा आता पुन्हा एकदा आपल्या घराला चाललेत आणि त्याचमुळे नक्कीच जसं जसा वेळ वाढत जाईल अगदी त्याच प्रकारे इकडे वाऱ्याचं ओघ सुद्धा अगदी संत होईल. त्यामुळे मोठे फटके मारणं तेवढं सोपं नसेल पण बॉलर्ससाठी एक पोषक खेळपट्टी बनेल येणाऱ्या कालखंडामध्ये आणि तेच कार्य आपण पाहतोय. सगळे फलंदाज हे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत पण मोठ्या फटके मारण्यामध्ये यश हे काही मिळत नाहीये. रिव्हर्स स्वीप आणि त्याचबरोबर चेंडू उल्लंघन करतोय फाईन लेग सीमारेषेच्या 4 धावांसाठी. एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा चौकार. धावसंख्या झाली आहे ती 31 धावा 31. जर आता 31 पर्यंत मजल मारली आहे तर आता 40 आकडा गाठण्याचा प्रयत्न असावा कारण जर तुमच्या आधीचे जर 40 धावा आहेत देन युअर बॉलर्स हॅव समथिंग टू डिफेंड फॉर. बॉलर्स कडे काहीतरी असेल बचाव करण्यासाठी. हवे दिलेला फटका आणि फटका फसलाय. इकडे 38 सर्कलच्या अगदी बाहेर संधी होती झेलबाद करण्याची पण 38 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेगला फिल्डरची चूक त्यामुळे 2 धावा. धावसंख्या झाली 33. विनंती करतोय जास्त वेळ व्यर्थ करू नका कारण अजून 2 सामने व्हायचे आजच्या दिवसामध्ये. ऑफ साइडला पुन्हा एक देखण्याला एक फटका. पुष्पराज म्हटलं होतं नक्कीच जोपर्यंत हा खेळाडू आहे तोपर्यंत मोठ्या धावसंख्येची आशा अपेक्षा केली जाऊ शकते आणि ते सुद्धा आपल्याला दिसतंय. धावसंख्या होईल ती याचबरोबर 37 धावा. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी राहील या पहिल्या इनिंगच्या दरम्यान. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण केली जाईल.
2 धावांची धावसंख्या 39 वर परावर्तित केली जाते. आता असेल टार्गेट डिफायनिंग बॉल. बीएससी वजरीम संघ आपल्याला किती धावा करायच्या आहेत हा जर प्रश्न आपण आपल्या मनामध्ये आहे तर हा चेंडू त्या प्रश्नाचं उत्तर देईल. हवेत मारलेला फटका, फटका फसलाय पण फिल्डरला बीट करू शकला नाही. चांगली फिल्डिंग डीप मध्ये झाली. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि अगदी सहजरित्या तिसरी धाव पूर्ण करण्यात येते आणि याचबरोबर संघाची धावसंख्या ही आपण पाहतोय पूर्ण झाली आहे. ती म्हणजे 42 धावा अर्थात 43 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 43 धावा जिंकण्यासाठी हा सामना बांदेश्वर शिवलिम संघाने हे टार्गेट दिलंय ते अर्थातच बीएससी वजरीम संघाला तर पुन्हा एकदा घेऊन जातोय ओव्हर टू श्याम कलंगुटकर. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक माननीय श्री श्रीराम गावडे यांचे इकडे आगमन, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती आपण येऊन आमच्या अन्य कक्षेत असं नसतं व्हायचंय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस
5 overs. Support towards the Ozrim team has been provided by Samir Joshi. Tiger. Okay, Tiger, Samir Joshi. Ozrim taking on Sholem. So needing 43 runs to win. With the ball, it will be Prahlad from the Bandeshwar temple end. So Prakash Virnekar has joined in. So needing 43 runs to win in 5 overs. It will be Prahlad with the fluorescent cherry from the Bandeshwar temple end. Man to face him is Suchit Nanche. 43 runs required in 5 overs. Team winning will play against Mandram. Big hit straight away in the air, and it's gone for 6. First delivery and all the way for a maximum. Score moves on to 6. Half volley first up and nicely played over cow corner for 6. Nicely played, straight to the man, chance of run out, oh, not quite collecting it cleanly. Score moves on to 7. Talking about Suchit Nanche. He'll be playing for Mehran Royals in the GSPL. Well, his partner will be playing for the MS Rising. Nicely played over covers. Too much work, but he does well. Paddles it back, but meanwhile the fielder could reach towards it. Another run taken. So a couple of runs to Apali to get at the mark. Score moves on to 9. These two batters from the Ozrim will be battling it out against each other in the GSPL. Reverse sweep. Easily done. And it's gone all the way for 6. Just using the pace of the bowler. And that's 6. Score moves on to 15. Looks like he is in a lot of hurry at the moment. Apali Kalangutkar. Both these batsmen hitting maximums. First by Suchit Nanche, now by Apali. Again, that's gone through. And that will be a boundary. Viraj can't get there. So that's 4 more. Score moves on to 19. 43 the target. Already 19 runs of 5 deliveries. Nicely played. That's gone through again. Lot of work for Viraj. Meanwhile, he comes, collects and throws it back. 2 more runs added. After completion of 1, it's 21. Needing another 22 runs to win in 4 overs for BSC Ozrim. Requesting the Siddhivinayak Mandram, please be ready.
So change in bowling. It will be Pushparaj, Mandrekar, Sujit Nanche on strike. Nicely played. Full toss delivery. Just giving it a direction. Will just be a single. Score moves on to 22. Needing 21 runs to win in 23 deliveries. Apali Kalangudkar on strike. Nicely played. Along the carpet, down the ground. Down to Swapnil. Does well, keeps it to just a single again. Score moves to 23. Needing 20 runs to win. These two men very much capable of finishing the game within those 4 deliveries. But Pushparaj is not a muck with the ball. He is a pretty fine bowler. There you go. Just wanting to fucking down on the onside. Missed it completely. Leading edge will just be a single, no trouble. Lets that one go, and that will be a wide. Extras. Bowler looks shocked. So is the wicketkeeper. Winner of this game will take on Siddhivinayak Vandram. Oh, gone through. Down to deep mid wicket. And will take on a couple of runs. Chancing the bowler's arm. Score moves on to 27. Inching closer towards the target. Apali Kalangudkar on strike. And again, this time a mini helicopter. On the bounce to the fielder at long on, just be a single. So score moves on to 28. 7 runs coming from it. 28 without loss after 2. So change in bowling. It will be Prakash Viranekar from the Bandeshwar temple end. Another quick man from Sholem. Prakash leaves that one. Sujit Nanchan, that's a wide. Extras. Score moves on to 29. In touching distance. Team from Ozrim. Skipping down the wicket. That's cut away. It's running towards the fence. And that's gone for 4. Again using the pace of the bowler. Very smart is Apali Kalangudkar. Score moves on to 33. Just 10 runs required now to win.
Swing missed. Dot delivery. That one just went off the turf pretty quickly. One just took off from the surface. In the air, chance. Fielder back pedaling. Is he gonna get there? Oh, what a catch that is! From Pravin. Well, it will be celebration in Sholim, definitely, at the harbour. Kept his eyes on the ball till the very last moment. And taking out a hanger to dismiss Apali Kalangutkar. He's gone for 22. It's 33 for 1. Excellent bit of catch. Catch of the day so far. We've seen many. We've seen 3 catches so far. One by Lakshman Naik, another by Amit Koramkar, and now this by Pravin. Well, definitely will be distributing something in the hotel later. Pravin Cafe. Nicely played along the carpet. And 2 runs taken. Score moves to 35. Again, we'd like to welcome Shri Prashant, aka Bala Naik, Sarpanch of the Mandram Panchayat, the whole and soul of this entire tournament, of this Bala Trophy 2024. Leg bye is given. Score moves on to 36. Suchit Nanche back on strike. Final delivery coming up of this 3rd over. 2 more overs to go, needing another 7 runs to win. Nicely played over covers. Just gone over Swapnil. Looking for the second one, but we'll have to satisfy for just a single. Single to end the over after completion of 3. It's 37. 37 for 1 after 3. Need another 6 runs to win for BSC Ozrim. So change in bowling, it will be Dinesh Pednekar from the far end. Needing 6 runs to win. 2 overs left. This is the penultimate over. Just requiring 6. Does Suchit Nanche have plans of hitting this one out of the park and finishing off the game? He certainly has. Reverse swept for 6. And that's it. BSC Ozrim have won this game quite comfortably by 9 wickets against the Bandeshwar Sholim. Match coming up next. Siddhivinayak Mandram will take on BSC Ozrim. Requesting both the captains, please come for toss.